बघा, आज नीटवर ही सुनावणी पार पडली आहे सर्वोच्च न्यायालयात. खंडपीठ होतं चीफ जस्टिस मनोज मिश्रा आणि जस्टिस पारडीवाला. तर आता पुढची तारीख ह्याच्यात 11 जुलै या येत्या गुरुवारी देण्यात आली आहे. आणि खंडपीठाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे CBIला की त्यांनी त्यांचा स्टेटस रिपोर्ट द्यावा. कारण तुम्हाला माहीत असेल की CBI ह्याच्यावर पेपर लीकवर इन्व्हेस्टिगेशन करते. आत्तापर्यंत तुम्हाला काय मिळालं आहे ह्याच्यात ते तुम्ही कोर्टापुढे सादर करावं गुरुवारपर्यंत. केंद्र सरकारचं ह्याच्यात म्हणणं आहे की रिटेस्ट घेण्याची गरज नाही आहे, कारण एवढ्या प्रमाणात लीक झालेला नाही आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण चीफ जस्टिस ओरली म्हणले की जर सोशल मीडियावर नीटचा पेपर लीक झाला असेल तर ही खूप सिरियस बाब आहे आणि मग एखाद्या वेळेस आम्हाला रिटेस्ट ऑर्डर करावी लागेल. पण तुर्तास रिटेस्टबद्दल काही निर्णय झालेला नाही आहे. लवकरचीच डेट म्हणजे गुरुवारची डेट दिली गेलेली आहे 11 जुलैची आणि त्या दिवशी CBI त्यांचा स्टेटस रिपोर्ट देईल. केंद्र सरकारचं पण म्हणणं ऐकलं जाईल. NTA पेटिशनर्सची मागणी होती की NTAनी पूर्ण मार्कशीट जी आहे डिटेलमध्ये ती वेबसाईटवर पब्लिश करावी वगैरे, म्हणजे जे आन्सर्स आहेत त्याच्यावर पण कोर्ट भाष्य करेल. तुर्तास तरी कोर्टाने सांगितलं आहे की CBIचा स्टेटस रिपोर्ट आम्ही बघू. अजून पण क्वेश्चन हे ओपन आहे की रिटेस्ट घ्यायची का नाही. अजून ह्याच्यावर कोर्टाने स्पष्ट भाष्य केलेलं नाही आहे. पण गुरुवारी आपल्याला नक्की समजेल की ह्याची व्याप्ती किती आहे CBI स्टेटस रिपोर्टवरून आणि मग कोर्ट ठरवेल की रिटेस्ट घ्यायची का नाही. आता मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे. जवळजवळ 24-25 लाख विद्यार्थी आणि फॅमिलीज ह्याच्यातून अफेक्टेड आहेत. तर कोर्ट पण ह्याच्यावर सिरियस दखल घेत आहे. त्यांनी वेकेशनमध्ये पण मॅटरमध्ये नोटीस इश्यू केली आणि आत्ता लगेच त्यांनी मॅटर, आज पहिला दिवस होता सुप्रीम कोर्टाचा वेकेशननंतर, त्यांनी हे मॅटर एक अर्ध्या तासासाठी ऐकलं आणि आता 11 तारखेला आपल्याला समजेलच की ह्याच्यात पुढे काय घडतंय. बघा, सुरुवातीला हे मॅटर लंचच्या आधी आलं तर त्यावेळेस पेटिशनर्सच्या वतीने म्हणजे विद्यार्थ्यांच्या वतीने वगैरे खूप लॉयर्स होते. तर कोर्टाने सांगितलं लंच, आत्ता आम्ही लंचमध्ये लंच घेत आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की पेटिशनर्सकडून कोण लॉयर आर्ग्यू करणार आणि ज्यांना रिटेस्टची मागणी जे वकील करत आहेत म्हणजे जे मुलं मुली करत आहेत त्यांना आम्ही आधी ऐकू. लंचनंतर परत ही सुनावणी त्याच्यानंतर एक छोटंसं बेल मॅटर त्यांनी घेतलं आणि मग हे नीटचं मॅटर सुरू झालं. आणि लंचनंतर त्यांनी हे परत सगळ्या बाजूंना ऐकलं थोडक्यात आणि सांगितलं की CBIचा स्टेटस रिपोर्ट आम्हाला 11 तारखेला आमच्यासमोर पाहिजे. आम्ही 11 जुलैला हे मॅटर परत ऐकत आहोत. चीफ जस्टिसांनी मी जसं परत त्यांनी सांगितलं की जर सोशल मीडियाच्या थ्रू हे जर झालं असलं, सोशल मीडियाच्या थ्रू असं काही लीक झालं असलं तर हे खूप गंभीर बाब आहे आणि मग आम्हाला रिटेस्ट घ्यावी लागू शकते. त्यामुळे आता 11 तारखेची आपण वाट बघू. सुप्रीम कोर्ट ह्याच्याबद्दल सिरियस आहे आणि जो काही निर्णय आहे तो आपल्याला 11 तारखेला समजेल. केंद्र सरकारचा रिटेस्ट घेण्यास विरोध आहे हे पण मी स्पष्ट करू इच्छिते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.